श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्गमध्ये झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। या आल्हाददायी वातावरणाचा पर्यटकांकडून आनंद घेतला जातोय। सध्या सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगरहून दिल्ली आणि इतर भागात जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द झाल्यात। तसंच रेल्वे मार्ग देखील बंद झालाय। तर रस्त्यावरही बर्फ साचल्याने अनेक ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात आलेत। तर झेलम नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर बर्फाची चादर पसरली आहे। काश्मीरमध्ये सध्या चिलाई कलान सुरू आहे। 40 दिवस चिलाई कलान सुरू असते। आता हे चिलाई कलान म्हणजे काय आहे हे आपण जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। आपण सध्या श्रीनगरमध्ये आहोत आणि श्रीनगरमध्ये काल सकाळपासून बर्फवृष्टी होते आहे आणि प्रचंड झालेल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण श्रीनगरवर आता सफेद चादर ओढली की काय असा फील येतोय, असं वाटू लागलेलं आहे। कारण की सगळे रस्ते हे बर्फाने आच्छादलेले आहेत, सगळी घरं, सगळे हॉटेल बर्फाने आच्छादलेले आहेत आणि याच बर्फाचा आनंद घेण्यासाठी इथे आता सगळे पर्यटक जे आहेत ते हॉटेलच्या घराच्या बाहेर पडलेले। आपण बघू शकता इथे लहान लहान मुलं आहेत जी इथे या बर्फाचा आनंद घेत आहेत, बर्फामध्ये खेळत आहेत, एकमेकांवर बर्फ मारत आहेत। अनेक पर्यटक जे आहेत ते सध्या या श्रीनगरमध्ये आलेले आहेत आणि इकडे जर आपण पाहिलात तर इकडे स्नोमॅन देखील बनवलेलं आहे। बर्फामध्ये आल्याच्या नंतर स्नोमॅन बनवणं हे लहान मुलांसाठी एक वेगळं आश्चर्य असतं किंवा वेगळं आकर्षण असतं। आपण बघताय स्नोमॅन देखील इकडे बनवण्यात आलेलं आहे। अशा प्रकारे संपूर्ण काश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी झाल्यामुळे आनंदून गेलेलं आहे वातावरण। जे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत ते सगळे पर्यटक खुश आहेत, आनंदलेले आहेत आणि लहान लहान मुलं तर या बर्फामध्ये खेळण्यात व्यस्त आहेत। इथे अनेक वेळा इथे बर्फवृष्टी होत असते, मात्र गेल्या 2 दिवसांपासून जी बर्फवृष्टी झालेली आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। ह्याचा दुसरा एक या ठिकाणी परिणाम झाला तो म्हणजे श्रीनगरमध्ये सगळे रस्ते हे वाहतुकीसाठी बंद झालेले आहेत। मी सध्या आहे त्याच नदीच्या किनारी ज्या नदीच्या वर अनेक गाणी झालेली आहेत, ज्या नदीमुळे श्रीनगरचा, काश्मीरचा सर्वांगीण विकास झालेला आहे। ती नदी म्हणजे झेलम। माझ्या मागे तुम्ही या झेलम नदीचं एक विहंगम असं दृश्य बघू शकता। रात्रभर बर्फवृष्टी होत होती आणि या बर्फवृष्टीमुळे या झेलम नदीचे दोन्ही किनारे हे बर्फाने आच्छादलेले आहेत। झेलम नदीच्या किनाऱ्यावर असलेली सगळी घरं, सगळे हॉटेल्स हे सध्या बर्फाने आच्छादलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या नदीच्या पात्रामध्ये आपल्याला हाऊस बोट दिसत आहेत, ज्या हाऊस बोटमध्ये राहण्यासाठी, या झेलममधून प्रवास करण्यासाठी अनेक पर्यटक हे नेहमी याच बोटींमध्ये येतात आणि इथून काश्मीरचा अनुभव घेतात, या बर्फवृष्टीचा अनुभव घेतात। आता देखील आपण पाहिलं तर सर्व किनारे आणि सर्व झेलम जी आहे ती सध्या या बर्फामध्ये आच्छादलेली आहे। काश्मीरमध्ये जी भीती आधी सांगितली आहे ती आता दिसून येत नाहीये। मुक्तपणे इथे पर्यटक जे आहेत ते फिरू शकतात, दुकानांमध्ये जाऊ शकतात, हवेली शॉपिंग करू शकतात आणि हव्या त्या ठिकाणी देखील जाऊ शकतात। त्यामुळे काश्मीर आता आधीसारखं भीतीदायक नाही आहे, तर मुक्तपणे संचार करण्यासाठी, या बर्फाचा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आता काश्मीर ओळखलं जातं आहे आणि तोच अनुभव आम्हाला देखील येतोय या ऐतिहासिक अशा लाल चौकामध्ये आल्याच्या नंतर। अक्षय भाटकर, एबीपी माझा, लाल चौक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।